महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहतील. तर पाहूया आजची बातमी. कर्मचाऱ्यांना 15 महिन्याचे वेतन देण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. काही निर्णय परिपत्रक ते आपण पाहूयात. अर्जित रजा रोखीकरण संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 5/2/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सदर परिपत्रानुसार नमूद करण्यात आले आहे की अशासकीय खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत विविध संघटनांकडून वारंवार विचारणा करण्यात येत असून सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोल्हापूर यांच्याकडून शासनास अहवाल पाठविण्याबाबतचे निवेदन संचालनालयास प्राप्त झाले आहे. अशासकीय प्राथमिक माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणासाठी शासनाचे निर्णय व नियमातील तरतुदी पुढील प्रमाणे पाहूया. महाराष्ट्र राज्य खाजगी शाळांतील कर्मचारी 1981 मधील नियम 16 मधील नियमानुसार मोठ्या सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाची भरपाई करण्याच्या प्रयोजनार्थ माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला दिनांक 1/4/1981 पासून सेवेच्या प्रत्येक पूर्ण वर्षाकरिता 15 दिवसाच्या अर्जित रजा अनुज्ञेय राहतील. मात्र ज्या दिवशी असल्यास पूर्वीची शिल्लक अर्जित रजा व मिळालेली अर्जित रजा 300 दिवसांएवढी होईल, त्या दिवशी मुख्याध्यापकाला अशी रजा मिळणे बंद होईल. शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 4/8/1995 रोजीच्या निर्णयानुसार खाजगी शाळांतील दीर्घ सुट्टी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यामध्ये शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक व प्रयोगशाळा सहाय्यक यांचा समावेश आहे. पगाराऐवजी 10 दिवसाची अर्जित रजा मंजूर करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहे. तसेच ही अर्जित रजा रोखता येणार नाही अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना लागू असल्याची धारणा पक्की करण्यास विनंती करण्यात आलेली आहे. शासनाच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहतील. धन्यवाद.